काल मी बनवला होता अंडा ब्रेड पकोडा, तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करून घेऊयात. त्यासाठी आहे ना मी 2 अंडी घेतली होती. अंडी फोडून एका भांड्यात काढून घेतली. त्यानंतर पहिल्यांदा मी गॅसवरती पॅन ठेवला होता गरम करायला. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून पॅन गरम होते तोपर्यंत इथे आपल्याला अंड्याचं जे बॅटर आहे ना, ते छान असं फेटून घ्यायचं आहे. आणि मी बराच वेळ अंडी मस्तपैकी अशी फेटून बॅटर तयार करून घेतलं होतं. त्यानंतर त्यामध्ये थोडासा घरगुती मसाला ॲड केला होता चवीनुसार. चवीनुसार मीठ ॲड केलं होतं. एवढंच काय ते इन्ग्रेडियंट ॲड केल्यानंतर पुन्हा सर्व छान असं फेटून घेतलं आणि अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतलं. त्यानंतर आहे ना ब्रेडचे 3 स्लाईस घेतले होते मी. तर त्याला अशा त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला सर्वात आधी कट करून घ्यायचे आहेत. ब्रेडचा एक तुकडा अंड्याच्या बॅटरमध्ये अशा पद्धतीने डीप करायचा आहे आणि पॅनवरती ठेवून द्यायचा आहे. सर्व तुकडे आहे ना अशाच पद्धतीने डीप करून मी पॅनवरती ठेवून दिले आणि त्यानंतर दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत असे शॅलो फ्राय करून घेतले होते हे. आणि एवढे अप्रतिम झाले होते ना हे ब्रेडचे स्लाइस की काय विचारू नका. तुम्हाला पण आहे ना अशा पद्धतीने अंडा ब्रेड पकोडा आवडतो की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे पकोडे तर खूपच छान झाले होते. तर तुम्ही नसेल कधी रेसिपी ट्राय केली ना तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.